विकास समाचारमध्ये आपले स्वागत। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीतर्फे पारनाका वसई येथे मूक निषेध मोर्चा काढण्यात आला। कोलकाता, बदलापूर, नाशिक, नालासोपारा, काश्मीरा व इतर अनेक ठिकाणी महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याचे समोर येत आहे। राज्यात लैंगिक अत्याचाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि या घटनांमुळे देशातील जनतेच्या मनात आक्रोश निर्माण झाला आहे। याचा पडसाद राज्यभरात पाहायला मिळत आहे। अशाच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीतर्फे शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी पारनाका वसई येथे मूक निषेध मोर्चा काढण्यात आला। आमच्या मुली सुरक्षित नाहीत। शाळा, कॉलेज व ऑफिसमधून जोपर्यंत मुली घरी परत येत नाहीत तोपर्यंत आम्हाला काळजी वाटते। महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची सजा मिळाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। शिवसेना जिल्हा प्रमुख श्री पंकज देशमुख, वसई शहर प्रमुख श्री प्रथमेश राऊत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री ओनिल अल्मेडा, मवियाचे कार्यकर्ते व बहुसंख्येने नागरिक सदर प्रसंगी उपस्थित होते। एक सोशल वर्कर है और ये बदलापुर में हुआ है, ये अपना कलकत्ता में हुआ है। तो कलकत्ता में उसमें एफआईआर करने में और केस लेने में इतना टाइम क्यों लगाया? वो किसकी दबाव आया है उधर? और कल का दिन इधर वसई में भी हुआ है। तो ये क्या सुरक्षा देते हैं गवर्नमेंट? कुछ भी सुरक्षा हम लोग को देता ही नहीं है। महिला का सुरक्षा और विद्यार्थियों का सुरक्षा हम लोग को चाहिए ही। इधर 4 साल का बच्ची को बलात्कार कर रहे बोले तो ये शर्म की बात है। ये गवर्नमेंट थोड़ा शर्म होना चाहिए और उसको नहीं होएगा तो खुशी खाली करो और ये करने को बोलो। मैडम, हम लोग ये बोलते हैं कि लड़कियों को अपना संरक्षण करने के लिए सिखाना चाहिए, लेकिन ऐसे नहीं लगता है कि हमको लड़कों को भी सिखाना चाहिए कि महिलाओं की इज्जत करें। अरे लड़के को कितना भी सिखाएगा तो उन लोग सीखता नहीं। हमारी परवरिश में ये चीज़ आना चाहिए ना। हाँ, अपना परवरिश होना चाहिए, अपना बच्चे को अपनी परवरिश देना चाहिए। उसके लिए तो एक तो गवर्नमेंट एक स्कीम ऐसा जैसा कुछ ये करना चाहिए। नमस्कार, माझं नाव प्रथमेश राऊत, शिवसेना उबाटा वसई शहर। आज आपण पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती घडली आहे आणि बदलापूरचं प्रकरण असेल, नाशिकचं प्रकरण असेल आणि वसईपासून जवळ असलेलं नालासोपाऱ्याचं जे प्रकरण असेल, या सगळ्या घटनांवरती आपण एक नजर घातली की या महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय, ही आज परिस्थिती लोकांच्या मनामध्ये आहे। महिलांवरती होणारे अत्याचार, लहान मुलींवरती होणारे अत्याचार आणि शिक्षण संस्था असतील, शाळा असतील, या सगळ्या माध्यमातून आज लहान मुलांना शाळेत पाठवायचं की नाही पाठवायचं ही परिस्थिती पालकांकडे आज उद्भवलेली आहे। आपण पाहत असाल की या 2-3 दिवसामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून बरीचशी आंदोलन झाली, शिवसेनेच्या माध्यमातून बरीचशी आंदोलन झाली निषेधाची, आणि काल हायकोर्टाने आदेश दिला की कुठल्या प्रकारचं आंदोलन करता येणार नाही। म्हणून सन्माननीय महाविकास आघाडीचे नेते उद्धव साहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल संपूर्ण शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे काही नेते असतील या सगळ्यांशी बोलणं करून काल हा मूकमोर्चा इथे ठेवण्यात आलेला आहे। अख्ख्या महाराष्ट्रभरात हा मूकमोर्चा होत आहे, मूक निषेध होत आहे आणि आमच्या वसई शहरात सुद्धा हा होत आहे। संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता यात समाविष्ट झालेली आहे। जे मोर्चा काढलाय, मोर्चा काढलाय, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? वास्तविक जे देशामध्ये राज्यामध्ये चाललं आहे अतिशय निंदनीय, संतापजनक आणि एक खूप मोठी शोकांतिका चालली आहे। देशातल्या तमाम नागरिकांसाठी ही खूप मोठी शोकांतिका आहे। बदलापूरमध्ये जी घटना घडली आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, त्याच्यानंतर सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार 12 तासामध्ये गुन्हा दाखल करते, म्हणजे याला सरकार म्हणायचं का? मी स्पष्ट बोलतोय, एक नागरिक म्हणून बोलतोय। आज कुठला पक्षाचा हा मोर्चा नाही आहे, आज कुठल्या पक्षाचा हा बॅनर नाही आहे। सरकारच्या आईचा घोर 12 तास लागतात गुन्हा दाखल करायला। एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो आणि मला विचारायला लागेल बापाला, हे बाबा याला मारू का? अरे तिथेच त्याला खलास कर, पण खलास करू नको, कायद्याने जा। कायदा सरकार, कायदा पोलीस, गुन्हा दाखल करायला 12 तास। एखादी चोर, एखादा ट्रॅफिक नागरिक पकडला तर ताबडतोब गुन्हा दाखल होतो, ताबडतोब त्याची वसुली होते। आणि बलात्कारची सर्व निंदनीय, जगात आपल्या देशातली सर्व मोठी निंदनीय बाब आहे रेप। माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, हे जे 1500 रुपये दिलेत ना महिलांना लाडकी बहिणीच्या नावाने,
ते असे अत्याचार व्हायला लागले, असे बलात्कार व्हायला लागले तर त्या बिचाऱ्या खायला उपयोगी तरी पडल्या पाहिजेत. आणि हे प्रकरण वाढत चाललं आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही अनेक राज्यांतून आता महाराष्ट्रामध्ये पोहोचलो आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती हीच आहे का? आणि ही संस्कृती थांबवायची असेल, ही प्रवृत्ती थांबवायची असेल तर सरकारने पावलं उचललं पाहिजे. अन्यथा आता हळूहळू सगळे रस्त्यावर नागरिक येतील. धन्यवाद. कोणता निकाल हुआ इसके बारे में क्या बोलना चाहते हो? नमस्कार, माझं नाव रॉईस परेल आहे. मी इकडे आज एक नागरिक आलेलो आहे. पक्ष हा इश्यू नाही आहे. आज हा आज एका महिलेची सुरक्षेसाठी हा प्रश्न आहे. मग एवढंच सांगू इच्छितो की आपण जो हा सेक्स एज्युकेशन किंवा हे जे आहे, माझं सरकारकडे मागणी आहे की आतापासून हे शाळेमध्ये हा विषय इन्क्लूड करा. आपण मुलांना आणि मुलींना हे शाळेपासून शिकवलं पाहिजे की म्हणजे सेक्स एज्युकेशन काय असते आणि म्हणजे त्यांच्यावर जे अत्याचार होतात त्यांना आपण एज्युकेट केलं तर ह्या गोष्टी कुठेतरी जाऊन ह्या म्हणजे थांबवता येतील आपल्याला. आता दुसरा प्रश्न असं सांगायचा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण लाडकी बहीण योजना केलेली आहे. मी हात जोडून सरकारला विनंती करतो की आम्हाला पैसे नको, आम्हाला आमच्या महिलांना फक्त सुरक्षा द्या. दुसरं आम्हाला तुमच्याकडून काही नको. आज इकडे आम्ही मोर्चा घेतोय कारण आज आम्ही आमचा आवाज उठवला तरी आमच्यावर देखील केस होणार, आम्हाला पण मध्ये टाकणार. म्हणून एवढं सांगू इच्छितो की आम्हाला पैसे आणि तुमचं काही नको. आमच्यावरती महाराष्ट्रातल्या व भारताच्या महिलांना फक्त सुरक्षा द्या. धन्यवाद. को मालूम है जो कलकत्ता में हुआ, बाद में बदलापुर में हुआ, ये जो घटना है और उसके ऊपर कार्रवाई करने के सिवाय अगर स्कूल का प्रशासन उनको भगा देता है, एफआईआर करने के लिए जाते हैं, पुलिस उधर लड़की को और उनके माँ बाप को 12-12 घंटा रुका के रखते हैं. इसका मतलब ये है कि केवल आरएसएस संचालक वहाँ अगर स्कूल चलाते हैं या बीजेपी वाला कोई स्कूल चलाता है तो उसका कोई भी अपराध घटेगा तो भी उसका एफआईआर दाखिल नहीं होगा. ये जो डिले एफआईआर दाखिल करने में और कार्रवाई में हुआ, इसके लिए आज जनता रास्ते पे है. ये सिर्फ आज का मामला नहीं है. इनका जो व्यवहार है, महिलाओं के साथ व्यवहार है, आप सभी को मालूम है विनेश फोगाट जो गोल्ड मेडलिस्ट है, जिसने गोल्ड मेडल दिया है, उसके ऊपर जो अत्याचार हुआ उसके ऊपर भी मोदी सरकार ने कुछ कार्रवाई. हमारे सवाल ये सरकार में जो अभी गृह मंत्री वो बोल रहे हैं कि पॉलिटिकल रीजन, पॉलिटिक्स लाते हैं. पॉलिटिक्स का कुछ सवाल नहीं है, जनता रास्ते पे है. और जो डॉक्टर के पास गए, डॉक्टर ने उसका जो निकाल देना चाहिए था, रिपोर्ट देना चाहिए था, वो भी दिया नहीं. उसके लिए भी डिले किया और इसके लिए दबाव है, गवर्नमेंट का दबाव है. ऐसा ही लोगों को मालूम पड़ गया. इसके लिए लोग रास्ते पे है. अगर हम लोग जनता जब भी काम पे जाती है, अगर उसके चिल्ड्रन जो स्कूल में हो अगर सुरक्षित नहीं है तो जनता रास्ते पे आएगी और उसका लीडरशिप करने के लिए पॉलिटिकल लीडर है वो भी आएंगे रास्ते पे. और आज कोर्ट ने बोला इसके लिए बंद नहीं किया. बंद करने के लिए बंद किया तो लोगों को तकलीफ होता है. इसके लिए हमारे लीडर लोगों ने आज मुख्य आंदोलन करने का जो लीडरशिप लिया है, तो लोग रास्ते पे है. और जो घटना घटी है वो न्याय मिलना चाहिए. जरूरत कायदे जो करने चाहिए वो भी करने चाहिए. मोदी सरकार का रवैया बोलो या कोकी सरकार, महाराष्ट्र सरकार, उन्होंने ऐसे कायदे करने चाहिए कि ऐसी घटना घटने के बाद जो अपराधी है उनको तुरंत शासन होना चाहिए. महिला जिल्हाध्यक्ष आम्ही इथे कलकत्ता महिलावर बदलापूरच्या यांच्यासाठी जमलेलो आहोत. न्याय कधी देणार गृहमंत्री आणि न्याय कधी देणार आम्हाला? यांना बसून न्याय देणार नाही. आम्ही खुर्ची खाली करायला पाहिजे. डॉक्टर लाडकी बहीण योजना कशासाठी दिली? त्यापेक्षा संरक्षण योजना, बहीण योजना, संरक्षण योजना द्या. आम्हाला ते मान्य आहे, पण हे बदलणार नाही. हे माजलेले आहेत, हे गृहमंत्री आणि मंत्री हे माजलेले आहेत. त्यांनी खुर्च्या खाली करायलाच पाहिजे, नाहीतर आम्ही महाविकास आघाडी सगळे रस्त्यावर उतरू आणि यांना हाणून पाडू. आणि यांनी जर असं केलं नाही आणि त्या बलात्कारांना फाशी दिली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून यांना खेचून काढू. यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.